Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tade, and we are learning the part of grammar that is tenses. And we have completed past progressive tense yesterday. Today we will learn past perfect tense. So, moving towards it, I will read it out and I will explain it to you. The past perfect tense. Look at the sentence below. When I met my friend in the canteen yesterday, he had eaten his lunch. This sentence contains two verbs. वरील जे वाक्य आहे, when I meet my friend in canteen yesterday, he had eaten lunch already. तर हे जे वरील वाक्य आहे, या वरील वाक्यामध्ये दोन क्रियापद आहेत, रेफरिंग टू टू डिफरंट ॲक्शन्स, जे दोन ॲक्शन्स दर्शवितं, दोन क्रिया दर्शवितं, दोन वेगवेगळ्या क्रिया दर्शवितं. बोथ ऑफ विच टूक प्लेस इन द पास्ट, आणि दोघांपैकी दोन्ही जे आहेत तर ते काय कधी घडलेले आहेत, भूतकाळात घडलेले आहेत. द फर्स्ट वर्ब इज इन द सिम्पल पास्ट टेन्स मेट. पहिलं जे वर्ब आहे म्हणते ते आहे मेट, MET मेट, भेटला. मीटचा पास्ट टेन्स भेटला, भेटणे, भेटला. While the second is the past perfect tense had eaten, खाल्ले. ठीक आहे. आता बघा, इन द पास्ट परफेक्ट टेन्स ॲज इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स, जसं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये होतं तसंच पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सुद्धा आहे. द मेन वर्ब इज यूज्ड इन द पास्ट पार्टिसिपल फॉर्म. जे मुख्य क्रियापद आहे ईट, ते कशामध्ये वापरलेलं आहे, पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 क्रियापदाचं तिसरं रूप त्या ठिकाणी वापरलेलं आहे. बट हिअर द हेल्पिंग वर्ब इज हॅड. परंतु आज प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅव हे हेल्पिंग वर्ब बघितलं होतं, सहाय्यकारी क्रियापद काय होतं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये, हॅव. परंतु हा पास्ट परफेक्ट टेन्स असल्यामुळे या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद काय असेल, हॅड. तर कळलं असेल तुम्हाला की त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट परफेक्टमध्ये होतं सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता त्या हॅव हॅजची जागा घेतलेली आहे हॅडनी, आणि अशा प्रकारे पास्ट परफेक्ट टेन्स आपण बघितोय. आता वळूयात त्याच्या उपयोगांकडे, कुठे वापरतो आपण. युजेस ऑफ द पास्ट परफेक्ट टेन्स. द पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज टू शो द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स. आपल्याला घटनांचा जर क्रम एकामागून एक सांगायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागतो. इन द पास्ट, इव्हेंट्स इन द पास्ट, आणि त्या घटना कुठल्या कधी कुठे घडलेल्या असतात, भूतकाळात घडलेल्या असतात. इफ यू आर टॉकिंग अबाउट अ नंबर ऑफ इव्हेंट्स ऑल ऑफ विच टूक प्लेस इन द पास्ट, we may want to indicate that which event took place earlier and which one later. जेव्हा आपण भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचा क्रम त्या ठिकाणी सांगत असतो, आता क्रम म्हटल्यानंतर काय, कुठली क्रिया पहिले घडली, आधी घडली, आणि कुठली नंतर, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं असते. बरोबर आहे. द यूज ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स टू रेफर टू अन इव्हेंट tells us that it took place before another event. मग या ठिकाणी या पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करताना कुठली क्रिया आधी घडली आणि कुठली नंतर क्रिया घडली हे आपल्याला त्या ठिकाणी बरोबर दाखवता येतं. द सिम्पल पास्ट टेन्स इज यूज टू रेफर टू द इव्हेंट. साधा भूतकाळ त्या ठिकाणी एखाद्या इव्हेंटला दर्शवण्यासाठी वापरला जातो, विच टूक प्लेस ॲट लॅटर टाईम इन द पास्ट, जो नंतर घडलेला असतो. हिअर इज ॲन एक्झाम्पल. त्याचं एक उदाहरण आता बघूया. आफ्टर आय हॅड रीड न्यूजपेपर
आय tidied the room. Tidied the room. आता पहा, आय हॅड रीड द न्यूजपेपर. मी त्या ठिकाणी न्यूजपेपर वाचले. मग त्यानंतर मी ती रूम बंद केली किंवा ती रूम क्लीन अँड टायडी जसं असते तसं स्वच्छ केली. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, द ॲडव्हर्ब आफ्टर क्लिअरली टेल्स अस that the reading of the newspaper took place earlier. आता आफ्टर या ॲडव्हर्बमुळे, क्रियाविशेषणामुळे त्या ठिकाणी आपल्याला क्लिअरली असं कळतं, स्पष्टपणे असं समजतं की पेपर वाचण्याची क्रिया आधी घडलेली आहे. दॅन द अदर ॲक्शन, दुसऱ्या घटनेच्या आधी. टायडिंग द रूम. The same information is emphasized by the use of past perfect tense. हाच उपयोग आपल्याला past perfect tense चा वापर करून सुद्धा करता येतं. रेफर द ॲक्शन दॅट टूक प्लेस अर्लियर. आणि आपण त्या ठिकाणी जी ॲक्शन आधी घडलेली आहे त्या ठिकाणी तिला रेफर करता येतं. इन फॅक्ट, इफ द पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज्ड इन सच सिच्युएशन, जर पास्ट परफेक्ट टेन्स या सिच्युएशनमध्ये वापरण्यात आला, इट इज नॉट नेसेसरी टू यूज ॲडव्हर्ब आफ्टर. फॉर एक्झाम्पल, त्या ठिकाणी आफ्टरचा वापर करावाच लागेल असं काही नाही. त्याचं उदाहरण बघूया आपण. व्हेन आय हॅड रीड द न्यूजपेपर आय टायडीड द रूम. इन द सेंटेन्स गिवन अबाव, इट इज क्लिअर दॅट द ॲक्शन ऑफ रीडिंग ऑफ द न्यूजपेपर टूक प्लेस अर्लियर दॅन टायडिंग द रूम. आता वरील वाक्यामध्ये आपल्याला क्लिअर स्पष्टपणे असं कळतं की न्यूजपेपर वाचण्याची क्रिया ही आधी घडली, रूम स्वच्छ करण्याच्या आधी. आता बघा, पहिल्या सेंटेन्समध्ये आफ्टर म्हटलं आपण, नंतर या ठिकाणी व्हेन म्हटलं. नाव कम्पेअर द टू सेंटेन्सेस बिलो. व्हेन आय अराइव्ड ॲट द ऑफिस yesterday, the meeting began. When I arrived at the office yesterday, the meeting had begun. आता पहा, the first sentence suggests that the two actions may have happened simultaneously. आता पहिल्या वाक्याला वाचल्यानंतर आपल्याला असं कळतं की दोन्ही ॲक्शन कदाचित सायमल्टेनियसली म्हणजे एका सोबतच घडलेल्या असतील. When I arrived at the office yesterday, जेव्हा मी काल ऑफिसला पोहोचलो किंवा ऑफिसला आलो, द मीटिंग बिगॅन, ती मीटिंग सुरू झाली, मीटिंगला सुरुवात झालेली होती. बिगनचा पास्ट टेन्स बिगॅन. ठीक आहे. मीटिंग सुरू झालेली होती म्हणजे आलोच आणि ती सुरू झालेली होती, म्हणजे येणे त्याचं आणि ती मीटिंग सुरू होणे, दोन्ही क्रिया एकसाथ घडलेल्या होत्या. ठीक आहे. At the same time, while the second clearly tells us that one action happened earlier than the other, परंतु दुसरं जेव्हा आपण वाक्य वाचलं, when I arrived at the office yesterday, the meeting had begun, तर या ठिकाणी त्या ठिकाणी मी जेव्हा ऑफिसला आलो ती मीटिंग सुरू झालेली होती, सुरू होऊन गेलेली होती. आता या ठिकाणी आपल्याला क्लिअरली असं कळतं की पहिली ॲक्शन ही दुसरीच्या आधी घडलेली आहे. नोट दॅट द पास्ट परफेक्ट कॅन नॉट बी यूज्ड इफ वी आर रेफरिंग टू ओनली वन ॲक्शन ऑर इव्हेंट इन द पास्ट. आता या ठिकाणी लक्ष द्या, या पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर आपण तेव्हा करू शकत नाही जेव्हा आपल्याला फक्त भूतकाळातली एकच घटना दर्शवायची असते. वी कॅन नॉट से, आपण असं म्हणू शकत नाही, आय हॅड मेट माय फ्रेंड yesterday. I had met my friend yesterday. There must be at least two actions taking place at different times in the past. I had spoken to my friend before I wrote to you. अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाक्य असलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी
आय हॅड मेट माय फ्रेंड येस्टरडे, मी माझ्या फ्रेंडला काल भेटलो, असं त्या ठिकाणी जरी हे होत असेल, शब्दबोध होत असेल मराठीमध्ये, परंतु तसं आपण म्हणू शकत नाही म्हणते. देअर मस्ट बी ॲटलिस्ट 2 ॲक्शन्स, त्या ठिकाणी कमीत कमी 2 घटना असाव्यात, टेकिंग प्लेस ॲट डिफरंट टाइम्स, ज्या 2 वेगवेगळ्या वेळेवरती घडलेल्या असतील, एक आधी आणि एक त्याच्या नंतर. तर आता त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलं, आय हॅड स्पोकन टू माय फ्रेंड बिफोर आय रोट टू यू, मी त्या ठिकाणी माझ्या मित्राशी बोललो होतो तुला लिहिण्यापूर्वी. द ॲडव्हर्ब्स बिफोर अँड आफ्टर आर कॉमनली फाउंड इन सेंटेन्सेस विच कंटेन्स अ वर्ब द पास्ट परफेक्ट टेन्स. द ॲडव्हर्ब बिफोर अँड आफ्टर, बिफोर आणि आफ्टरचा वापर हा कॉमनली अशा प्रकारच्या सेंटेन्समध्ये ज्या ठिकाणी क्रियापद हे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असते त्या ठिकाणी केला जातो. फॉर एक्झाम्पल, ही हॅड लॉक्ड द फ्रंट डोअर बिफोर ही वेंट टू बेड, झोपेला जाण्यापूर्वी त्यांनी समोरच्या गेटला कुलूप लावलं. ही वेंट टू बेड आफ्टर ही लॉक्ड द फ्रंट डोअर, तो झोपायला गेला डोअर लॉक केल्यानंतर. आता बिफोर आणि आफ्टर हे दोन्ही या ठिकाणी फार स्मार्टली वापरलेले आहेत, खूप हुशारीने वापरलेले आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा क्रम हा लक्षात ठेवायचा आहे की दोन्हीही वाक्यांमध्ये तो कशा प्रकारे वापरला गेलेला आहे तो. इन द सेंटेन्सेस सच ॲज बाय द टाइम वी रीच्ड द स्टेशन द ट्रेन हॅड अराइव्ड, ज्या वेळेत आम्ही स्टेशनवरती पोहोचलो तर ती ट्रेन आलेली होती. द वर्ब बाय द टाइम क्लॉज रीच रिप्रेझेंट द ॲक्शन दॅट हॅपन्ड ॲट लॅटर पॉईंट इन द टाइम पास्ट. द ॲक्शन रिप्रेझेंट बाय द वर्ब अराइव्ह इन द मेन क्लॉज. याचा अर्थ असा होतो की बाय द टाइम या टाइम क्लॉजच्या शब्दांनी जेव्हा त्या ठिकाणी रीच हे रिप्रेझेंट केलं, रीच या ठिकाणी रीच जेव्हा त्या ठिकाणी वापरलं गेलं तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तिथे पोहोचण्याची आधी क्रिया ही नंतर झालेली आहे आणि ती त्या ठिकाणी ती ट्रेन आलेली होती. ठीक आहे. नंतर आणि लॅटर पॉइंट इन द पास्ट दॅन द ॲक्शन रिप्रेझेंट बाय द व्हर्ब अराइव्ह इन द मेन क्लॉज. मुख्य वाक्यामध्ये जेव्हा अराइव्हचा वापर केला गेला त्या ठिकाणी त्या जी क्रिया आहे ती त्या ठिकाणी त्या पद्धतीने वापरल्या गेली. द वर्ब रिप्रेझेंटिंग द ॲक्शन अर्लियर इन द टाइम ऑलवेज अपियर इन द पास्ट. याचा अर्थ असा होतो, जर क्रियापद हे ॲक्शन दाखवणारं असेल आणि ते आधी घडलेलं असेल तर ती नेहमी घटना कशी घडलेली असते, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये घडलेली असते. वाईल द वर्ब रिप्रेझेंटेटिंग लॅटर ॲक्शन अपियर्स इन सिम्पल पास्ट टेन्स. सरळ सरळ लक्षात घ्या, जी घटना सिम्पल पास्टमध्ये असेल ती नंतर घडलेली असेल आणि जी घटना पास्ट परफेक्टमध्ये घडलेली असेल ती आधी घडलेली असेल. द वर्ब रिप्रेझेंटिंग द ॲक्शन अर्लियर इन टाइम ऑलवेज अपियर्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. ठीक आहे. while the verb representing later action appears in simple past tense. ज्या ठिकाणी क्रियापद हे सिंपल पास्टमध्ये वापरलं जातं ती नंतर घडलेली असते आणि पास्ट परफेक्टमध्ये लिहिलेलं वाक्य हे त्याच्या आधी घडलेलं असतं. यू कॅन लुक ॲट मोर एक्झाम्पल्स ऑफ धिस बिलो. तुम्ही याच्या पुढचेही काही एक्झाम्पल्स बघू शकता. इन ईच ऑफ द सेंटेन्सेस द वर्ब अपियरिंग इन द पास्ट परफेक्ट टेन्स रिप्रेझेंट्स द ॲक्शन दॅट हॅपन्ड अर्लियर. आपण काही अजून एक्झाम्पल्स बघूया. यापैकी प्रत्येक वाक्यामध्ये जे क्रियापद पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आलेलं आहे ते घटना आधी घडलेलं आहे हेच ते वाक्य दर्शवतं. आता पहा या ठिकाणी, फादर हॅड मेड हिमसेल्फ अ सँडविच बाय द टाइम आय कुक्ड लंच. आता या ठिकाणी पहा, पहिलं जे वाक्य आहे फादर हॅड मेड मायसेल्फ अ सँडविच. ठीक आहे, इथपर्यंत पहिलं वाक्य आहे.
बाय द टाईम ह्यांनी ते जोडल्या गेलेलं आहे दोन वाक्य. आणि आय कुक्ड लंच हा कुठला टेन्स आहे तर सब्जेक्ट प्लस वर्ब V2 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे हा झाला सिम्पल पास्ट टेन्स. आय झाला सब्जेक्ट, कुक्ड झालं V2 आणि लंच झालं ऑब्जेक्ट. तर हा झाला सिम्पल पास्ट टेन्स. आणि पहिलं वाक्य पहा, फादर सब्जेक्ट, नंतर हॅड V3, नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर मेड V3, हिमसेल्फ अ सँडविच ऑब्जेक्ट. बरोबर आहे. तर ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचं रूप मेन हे कशामध्ये असते म्हणते प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असते, ती क्रिया आधी घडलेली असते. आणि ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचं रूप हे सिम्पल पास्टमध्ये असते, ती क्रिया नंतर घडलेली असते. आता या ठिकाणी पहा, फादर हॅड मेड हिमसेल्फ अ सँडविच बाय द टाईम आय कुक्ड लंच. फादर म्हणजे वडील, जेव्हा यांनी स्वतःसाठी सँडविच बनवलं तर त्या वेळेच्या आधी मी स्वतःसाठी काय बनवलं होतं म्हणते लंच बनवलेला होता, दुपारचं जेवण बनवलेलं होतं. बाय द टाईम द फायर इंजिन केम वी हॅड पुट आउट द फायर. आता या ठिकाणी पहा, बाय द टाईम द फायर इंजिन केम. आता द फायर इंजिन केम, द फायर इंजिन सब्जेक्ट, केम V2 क्रियापदाचं दुसरं रूप. ठीक आहे. बाय द टाईम द फायर इंजिन केम, जेव्हा ते फायर इंजिन आलं. ठीक आहे. वी हॅड पुट आउट द फायर, आम्ही ती आग विझवली. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी जोपर्यंत ते फायर इंजिन म्हणजे अग्निशमकाची गाडी आली, म्हणजे ती यायची होती. ठीक आहे. वी हॅड पुट आउट द फायर. तर या ठिकाणी वी म्हणजे सब्जेक्ट, हॅड म्हणजे हेल्पिंग वर्ब, पुट म्हणजे V3, आउट द फायर म्हणजे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे झाला पास्ट परफेक्ट टेन्स. आणि इकडे बघा, द फायर इंजिन केम, म्हणजे या ठिकाणी तो फायर इंजिन म्हणजे सब्जेक्ट आणि केम म्हणजे V2, कमचं पास्ट टेन्स V2. तर त्या ठिकाणी पहा, ज्या ठिकाणी वाक्यामध्ये काय असतं म्हणते सिम्पल पास्ट टेन्स असतो, ती क्रिया नंतर घडलेली असते. आणि ज्या वाक्यामध्ये काय झाला पास्ट परफेक्ट टेन्स असतो, ती क्रिया आधी घडलेली असते. याचा अर्थ असा होतो की फायर इंजिन आलं तोपर्यंत आम्ही आग काय केली होती, वी हॅड पुट आउट द फायर, आम्ही आग विझवलेली सुद्धा होती. बाय द टाईम उर्मिला गॉट ड्रेस्ड, जोपर्यंत उर्मिलांनी ड्रेस घातला. एव्हरीबडी हॅड लेफ्ट फॉर द सिनेमा, उर्मिलांनी ड्रेस घालायचा होता, घातला, परंतु त्याच्या आधीच लोक काय केले होते, सिनेमासाठी निघून गेलेले होते. द चिल्ड्रन हॅड स्लेप्ट बाय द टाईम द शो बिगॅन. आता बघा, द चिल्ड्रन हॅड स्लेप्ट, आता हॅड आहे म्हणजे हे कुठलं झालं सिम्पल पास्ट परफेक्ट टेन्स. द शो बिगॅन, शो सुरुवात झाली. आता तो द चिल्ड्रन हॅड स्लेप्ट, मुलं झोपी गेलेली होती. बाय द टाईम, त्या वेळेपर्यंत जोपर्यंत शो सुरू झाला. ठीक आहे. असा त्याचा अर्थ होतो. फक्त एवढं लक्षात ठेवा की पास्ट परफेक्ट टेन्समधली क्रिया ही आधी घडते आणि सिम्पल पास्टमधली सोबतची त्याची जी क्रिया आहे ती कधी घडते, नंतर घडते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करताना दोन ॲक्शन्स कमीत कमी त्या ठिकाणी असाव्या. आपण एकाच ॲक्शनला आपण जेव्हा आतापर्यंत ग्रामर शिकलो तेव्हा आपण आतापर्यंत आय हॅड इटन अ मँगो असं सरळ वापरलेलं आहे, बट दॅट इज रॉंग. त्या ठिकाणी दोन क्रिया कमीत कमी असल्या पाहिजे. आय हॅड इटन अ मँगो, देन आय थ्रो आउट द वेस्ट, अशा दोन क्रिया त्या ठिकाणी असल्या पाहिजे. तर तेव्हाच त्या वाक्याचा अर्थ काय होतो, कंप्लीट होतो. सो वी हॅव सीन धिस पार्ट. आय होप यू हॅव अंडरस्टूड द थिंग्स वेल. तरी तुम्हाला काही अडचणी असतील यासंबंधी तर तुम्ही मला विचारू शकता. टिल देन, गुड बाय, थँक्यू.